नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत महाले आणि आज आपण बोलणार आहोत पावसाळ्यातील 3 सर्वसामान्य आजार आणि त्यांच्यावरचे उपचार याविषयी. तर सर्वात पहिला आजार आहे सर्दी आणि खोकला. तर असं झालं तर घरगुती उपचार काय आहे? कोमट पाण्यामध्ये हळद, सुंठ आणि मध टाकायची. दिवसातनं 2 वेळा चहाच्या जागेवर ते प्यायचं. दुसरा आजार आहे पोट बिघडणं. बडीशोप घ्यायची, सुंठ घ्यायचं, त्याला उकळवायचं पाण्यात. जर 2 कप पाणी घेतलं असेल तर त्याचं 1 कप पाणी बनवायचं आणि ते प्यायचं. याच्याने पचन सुधारतं. तिसरं, पावसाळ्याच्या दिवसात जे जास्त बाहेर फिरतात, चिखल किंवा पाणी लागून पाय नेहमी ओले राहतात, त्यांच्यासाठी पायाला बुरशी लागते, फंगल इन्फेक्शन होतं. अशा लोकांनी पाय कोरडे ठेवायचे. लवंगाचं तेल त्याच्यावर लावायचं. जर ते कमी प्रमाणात असेल तर ते एवढ्याने बरं होतं. बरं, या सर्वात लक्षात ठेवायची गोष्ट काय, तर घरी केलेले उपाय चांगले जरी असले तरी तीव्र त्रासात कदाचित या उपायांचा फायदा होणार नाही. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडे जावंच लागेल, किंबहुना अशा उपचारांसाठी डॉक्टरकडे गेलं पाहिजे जेव्हा ते तीव्र स्वरूपाचे होतात. काहीही अडचण असेल, तुम्हाला याविषयी जास्त माहिती हवी असेल तर नक्कीच संपर्क करा, कमेंटमध्ये टाका. स्वतः निरोगी राहा, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार.